नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. EPC 2 जीवन कौशल्य शिक्षण या विषयातील युनिट नंबर 2च्या सी भागाचं या ठिकाणी आपल्याला विवेचन करायचं आहे. सी भागाचं शीर्षक आहे असेसमेंट ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन. म्हणजेच जे काही आपण जीवन कौशल्य शिकलेलो आहोत, तर या जीवन कौशल्य शिक्षणाचा मूल्यांकन आपल्याला नेमकं कसं करायचं आहे, हे शिक्षक या नात्याने लक्षात घ्यावयाचं आहे. मग यासाठी आपल्याला या मूल्यांकनाची विविध प्रकारची जी साधनं आहेत, त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला असं आपल्याला लक्षात येतं, की ही जी काही जीवन कौशल्य आहेत, ही एकूण 10 प्रकारची जीवन कौशल्य आहेत. जसं आपलं मागच्या अनेक व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्हाला लक्षात आलेले आहेत, की हे 10 जीवन कौशल्य कोणती आहेत. मग या 10 सुद्धा जीवन कौशल्यांचं जर आपल्याला मूल्यांकन करायचं आहे, तर हे मूल्यांकन करण्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक मूल्यांकनाची साधनं आहेत. तर ती आपल्याला इथे लक्षात घ्यावयाची आहेत. मग या साधनांमध्ये काही निरीक्षणात्मक तंत्रांवर आधारित साधनं आहेत. म्हणजे या निरीक्षण तंत्राचा या ठिकाणी असा विचार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, की आपले जे विद्यार्थी आहेत, तर हे विद्यार्थी कसे वागतायत किंवा यांचं वर्तन नेमकं कसं होत आहे, यामध्ये काही बदल होतोय का? हे सगळं आपल्याला निरीक्षणांवरनं लक्षात घ्यायचं आहे. तर मूल्यांकनाची अशी काही निरीक्षणात्मक तंत्र आहेत, तर त्या तंत्रांचा विचार आपल्याला या भागामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे निरीक्षणात्मक तंत्रांची काही मूल्यमापनाची साधनं आहेत, ते आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मग त्यामध्ये सर्वात पहिलं येतं ते म्हणजे पडताळा सूची. मग या पडताळा सूचीलाच चेकलिस्ट असंही म्हणतात. तर या चेकलिस्टमध्ये काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण आहेत किंवा त्यांचे जे काही वर्तन आहेत किंवा त्यांची जी काही वागणूक आहे, तर ती कशी बदलत आहे किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारचा विकास झालेला होत आहे, तर हे आपल्याला चेक करायचं आहे. मग यासाठी आपल्याला एक चेकलिस्ट तयार करावी लागते. या चेकलिस्टमध्ये विविध प्रकारचे गुण असतील किंवा कौशल्य असेल किंवा मग आणखी काही वर्तनांचे काही भाग असतील, तर यानुसार आपल्याला त्या विशिष्ट प्रसंगामध्ये विद्यार्थ्याचं वर्तन हे कसं असतं किंवा त्याचे गुण आपल्याला कसे लक्षात येतात, ते आपल्याला चेक करायचे असतात. तर अशा रीतीने ही पडताळा सूची जी आहे, तर ही म्हणजे शालेय जीवनामध्ये किंवा शालेय शिक्षणामध्ये शिक्षकाकडून वारंवार वापरली जाते. तर हे जे काही जीवन कौशल्य आहे, तर या जीवन कौशल्यांच्या संदर्भामध्ये मूल्यांकन करायचं असेल, तर पडताळा सूची ही एक महत्त्वाचं साधन आहे, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर यामध्ये असं म्हटलं आहे, की विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण आहेत किंवा कौशल्य आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या वृत्तींचा विकास झालेला आहे. तर हे सगळं मोजमाप करण्याचं चेकलिस्ट हे एक साधन आहे. हे खूप महत्त्वाचं साधन या ठिकाणी आहे असं आपल्याला लक्षात येतं. याच्यानंतरचं जे काही पुढचं साधन आहे, जे पण निरीक्षण तंत्रावरतीच आधारित आहे, ते म्हणजे पदनिश्चयन श्रेणी. या पदनिश्चयन श्रेणीलाच रेटिंग स्केल असंही म्हटलेलं आहे. मग आता या रेटिंग स्केलमध्ये काय असतं किंवा या पदनिश्चयन श्रेणीमध्ये काय असतं, की विद्यार्थ्याचे जे काही गुण असतात, तर त्या गुणांचं मापन या रेटिंग स्केलमध्ये किंवा पदनिश्चयन श्रेणीमध्ये करावयाचं असतं. मग ही जी पदनिश्चयन श्रेणी आहे, तर ही बिंदूंनी आखलेली असते. म्हणजे जनरली ही एक रेषा असते. स्केल म्हटलं की तुम्हाला लक्षात येतं की ही एक साधारण रेषा असते. याच्यावरती विशिष्ट प्रकारचे बिंदू हे निश्चित केलेले असतात आणि हे विषम अंकांचे असतात. म्हणजे ही जी काही पदनिश्चयन श्रेणी आहे, ही 3, 5, 7, 9 किंवा 11 अशा बिंदूंनी विभागलेली असते. मग आता आपण हे जे काही पदनिश्चयन श्रेणी म्हणतोय किंवा याचं जे काही विवेचन करतोय, तर सुरुवातीलाच याची व्याख्या दिलेली आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, की विद्यार्थ्यांमधील कोणत्याही गुणाचे मापन करण्यासाठी सूक्ष्म स्वरूपात नोंद करणे म्हणजेच पदनिश्चयन श्रेणी होय. म्हणजेच यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याचे जे काही गुण आहेत, तर त्या गुणांचं मापन करावयाचं आहे.
जसं आपण विविध प्रकारची जीवन कौशल्य लक्षात घेतलेली आहे. त्यातलं पहिलं जीवन कौशल्य आपण बघितलं होतं, की स्वची ओळख. मग आता आपल्या स्वतःमध्ये कोणकोणते गुण आहेत, हे स्वतःला इतके लगेच लक्षात येत नाही, तितके समोरच्या व्यक्तीला लक्षात येतात. कारण समोरचा आपल्याला बारकाईने निरीक्षण करत असतो. मग असं शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही गुण आहेत, तर हे गुण लक्षात घेण्यासाठी ही पदनिश्चयन श्रेणी तयार करावयाची असते. मग ही पदनिश्चयन श्रेणी कशी असते? ही बिंदू स्वरूपामध्ये असते. हे बिंदू आपल्याला विषम अंकांनी मांडायचे असतात. मग आता अ, जर आपण 3 बिंदूची ही पदनिश्चयन श्रेणी म्हटली, तर ह्या 3 बिंदूंच्या पदनिश्चयन श्रेणीमध्ये बिंदूंना आपल्याला शीर्षक द्यायचं आहे किंवा हे जे बिंदू आहेत, तर हे विशिष्ट नावाने आपल्याला तिथे मांडायचे आहेत. मग सगळ्यात पहिला जो बिंदू येईल त्याला आपण उत्तम असं जर म्हटलं, तर पुढचा जो बिंदू आहे तो साधारण आहे आणि त्याच्या पुढचा बिंदू हा अजून सुधारण्याला वाव आहे किंवा समाधानकारक. असे हे 3 बिंदू या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. तर हे 3 बिंदू आपल्याला काय सांगतात, की त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या गुणाचा विकास कशाप्रकारे झालेला आहे. तर हे या पदनिश्चयन श्रेणीमध्ये आपल्याला समजून घ्यावयाचं असतं. मग आता ही जी काही पदनिश्चयन श्रेणी आहे, ही नेमकी कशी आखायची किंवा काय? तर याचे काही 1-2 उदाहरणं इथे दिलेले आहेत. तर इथे काय म्हटलेलं आहे, की ही जी पदनिश्चयन श्रेणी आहे, ही 3 बिंदूंची जर असेल, तर जसं मी म्हटलं, की उत्तम, चांगला आणि साधारण असं जर आपण म्हटलं, तर ही कशी येते, की वाईट असेल, मध्यम असेल, चांगला. हं. मग आता एखादी विद्यार्थी जो आहे, तर या विद्यार्थ्यामध्ये सहकार्याची जी काही वृत्ती आहे, हे जर आपल्याला लक्षात घ्यावायचं आहे, तर हे सहकार्याची वृत्ती त्याची कशी आहे, की तो विद्यार्थ्यांना किती मदत करतो. तो जर खूप चांगल्या प्रकारे मदत करत असेल, तर त्याचं जे गुणांकन आहे, तर ते चांगल्या या बिंदूवरती होईल. पण तो सर्वसामान्य असेल, तर मध्यमवरती होईल किंवा मग एखादा विद्यार्थी असा असेल, की तो सहकार्य करण्यामध्ये थोडासा आखडतोय किंवा आपला हात जो आहे, तो मागे घेतोय. सहकार्य करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये नाही आहे. असं जर असेल, तर मग तो वाईट या बिंदूमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर 5 बिंदूची श्रेणी असते. मग ही 5 बिंदूची श्रेणी कशी असते? याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे किंवा कोणकोणते बिंदू असतात? तर पहिला बिंदू वाईट असतो, दुसरा बिंदू बरा, तिसरा बिंदू मध्यम, तिसरा चांगला आणि त्याच्यापुढे अधिक चांगला. मग आता वाईट म्हणजे खूप वाईट आपण हा अर्थ इथे लक्षात नाही घ्यायचा. पण बरा, बराच्या नंतर ठीक आहे, की खूपच सो-सो अशा अर्थाने इथे आपण घेणार आहोत. कारण आपले विद्यार्थी जे आहेत, तर त्यांच्यामध्ये वाईट गुण हे शक्यतो आढळत नाहीत आणि किंवा मग ते आढळले तरी पण शिक्षक या नात्याने आपण त्याला तिथल्या तिथे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणून इथे वाईट हा जरी इथे दिलेलं असलं तरी पण वाईट म्हणण्यापेक्षा खूपच साधारण असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर 7 बिंदू असतात. मग हे 7 बिंदूचे नेमकं नाव काय असतं किंवा हे 7 बिंदूंना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर साधारण, त्याच्यानंतर बरा, अधिक बरा, मध्यम, साधारण चांगला आणि चांगला अशा प्रकारचे हे 7 बिंदू असतात. मग या अ, पदनिश्चयन श्रेणीमधनं आपल्याला काय लक्षात येतं, की ही पदनिश्चयन श्रेणीसुद्धा जीवन कौशल्यांच्या विकासासंदर्भामध्ये मूल्यमापन करण्यासाठी किंवा मूल्यांकन करण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे. या पदनिश्चयन श्रेणीमध्ये विषम अंकांचे बिंदू रोवले जातात आणि हे जे काही बिंदू आहेत, तर ते बिंदू त्या विद्यार्थ्यामध्ये किती विकास झाला हे दर्शविणारे हे बिंदू असतात. जसं आपण पदनिश्चयन आपलं पडताळा सूचीमध्ये काय लक्षात घेतलं, की पडताळा सूचीमध्ये ते वर्तन जे आहे, तर ते विद्यार्थी करतोय की नाही करत आहे, हे चेक करायचं असतं. म्हणजे जसं पडताळा सूचीमध्ये विधानं दिलेली असतात आणि त्या विधानांच्या समोर चेकलिस्ट असते, की हा विद्यार्थी करतोय की नाही करत आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला इथे टिक मार्क करायची असते. तर या पदनिश्चयन श्रेणीमध्ये बिंदू असतात. दोघांमध्ये हा फरक आहे, इतकं लक्षात घ्यायचं आहे. तर या दोघांचंही काम काय आहे, की विद्यार्थ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जीवन कौशल्यांचा किती प्रमाणामध्ये विकास झालेला आहे, ते दर्शविणे. इथे पुन्हा आणखी एक पदनिश्चयन श्रेणी अ, केलेली आहे, ज्याला आपण रेटिंग स्केल म्हटलेलं होतं. तर ही या बिंदूप्रमाणे केलेली असते. आता इथे उदाहरण घेतलेलं आहे, की जर समजा एखादी नवीन शिक्षक प्रशिक्षणार्थी आहे
तर या शिक्षक प्रशिक्षणार्थ्याला किंवा जो B.एडचा विद्यार्थी आहे त्याला शैक्षणिक साहित्य हाताळण्याचं किती कौशल्य विकसित झालेलं आहे. तर इथे अ, ब, क, ड, ई असे 5 बिंदू दिलेले आहेत. मग शिक्षकाला काय करायचं असतं, तर शिक्षकाला अशा स्वरूपामध्ये त्याचा गुणांकन करायचं असतं किंवा त्याला ती ग्रेड द्यायची असते, श्रेणी द्यायची असते. मग ही श्रेणी म्हणजेच काय आहे, एक प्रकारची पदनिश्चयन श्रेणी आहे. मग ही जशी अ, ब, क, ड अशी मांडलेली असते, तशीच ती अंकात्मक स्वरूपाची किंवा आलेखात्मक स्वरूपाची सुद्धा असते. तर ती कशाप्रकारे ती इथे दिलेली आहे, की हा जो काही आपला B.एडचा विद्यार्थी आहे, तर हा अध्यापनामध्ये उदाहरणांचा वापर करतो. असं या ठिकाणी एक म्हणजे त्याचं वर्तन तिथे मांडलेलं आहे, की हा जो विद्यार्थी आहे, तर हा अध्यापनामध्ये उदाहरणांचा वापर करतो. पण मग हा वापर करतो म्हणजे किती? हं, तर ती इथे 5 शीर्षकांनी किंवा 5 प्रकारच्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे. तर कधीच नाही किंवा क्वचितच, कधी-कधी आणि बऱ्याचदा आणि नेहमी असे हे 5 बिंदू या ठिकाणी मांडलेले आहेत. मग आता या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, की पदनिश्चयन श्रेणी ही नेमकी कशी असते. तर यामध्ये अशा स्वरूपाचे हे जे काही बिंदू आहेत, तर हे निश्चित केलेले असतात. मग असंच आपण जीवन कौशल्यांच्या संदर्भामध्ये जर लक्षात घेतलं, तर एखादी जीवन कौशल्य किती विकसित झालं, हे लक्षात घेण्यासाठी आपण इथे अशा स्वरूपाचं एखादी विधान तयार करायचं आणि त्या विधानाला लक्षात घेऊन त्याचं निरीक्षण करायचं आणि मग त्या निरीक्षणावरनं की हा विद्यार्थी या कौशल्यामध्ये किती बसतो, हे आपल्याला लक्षात घ्यावयाचं आहे. उदाहरणार्थ जर आपण समस्या निराकरण हे जे काही कौशल्य आहे, हे कौशल्य जर लक्षात घेतलं तर या जीवन कौशल्याचा किती प्रकारात ह्या विद्यार्थ्यांमध्ये विकास झालेला आहे. तर एक सुरुवातीला विधान मांडून टाकायचं, की विद्यार्थी जो आहे तर त्या समस्या निराकरणामध्ये सतत पुढे असतो किंवा मग समस्या निर्माण झाली की लगेच तो सोडवतो. हं. तर असं जर विधान आपण केलेलं असेल, तर इथे पण आपण असे कधीच नाही, म्हणजे तो लगेच सोडवत नाही किंवा मग क्वचितच सोडवतो किंवा मग कधी-कधी सोडवतो, बऱ्याचदा सोडवतो आणि नेहमी सोडवतो. त्याची जी काही समस्या निर्माण झाली असेल, तर तो चुटकीसरशी सोडवतो. अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं निरीक्षण करून ह्या पदनिश्चयन श्रेणीचा वापर करून त्याच्यामध्ये ते जीवन कौशल्य किती विकसित झालंय, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावयाचं आहे. तर निरीक्षणात्मक तंत्रामध्ये या साधनांच्या सोबतच आणखी पुढचं एक साधन येतंय, ते म्हणजे प्रासंगिक नोंदी. मग ह्या ज्या काही प्रासंगिक नोंदी आहेत, तर ह्या आपल्याला विविध प्रकारच्या प्रसंगांमधनं अ, नोंदून घ्यायच्या आहेत. शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात किंवा अ, दैनंदिन आपल्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थी आपल्या दररोज समोर असतो. तर या एकंदरीत दैनंदिन निरीक्षणांमधनं आपल्याला काही नोंदी ज्या आहेत, तर त्या घेता येतात. तर इथे असं म्हटलंय, की पडताळा सूची आणि पदनिश्चयन श्रेणी हे जे काही आपण 2 साधनं मागची बघितलेली आहेत, तर त्या साधनांमध्ये आपण म्हणजे ती साधनं आपण कशी पूर्वनियोजित आपण ती करू शकतो. म्हणजे की मला एखाद्या विद्यार्थ्याचं एखादी वर्तन हे लक्षात घ्यायचं किंवा एखाद्याच कौशल्याचा किती विकास झालेला आहे, तर हे मला चेक करायचं आहे. तर हे माझं काय तर हे पूर्वनियोजन आहे आणि म्हणून मी पडताळा सूची किंवा मग ही जी काही पदनिश्चयन श्रेणी आहे, ही तयार करून ठेवेल. परंतु प्रासंगिक नोंदी ह्या पूर्वनियोजित नसतात. तर या पूर्वनियोजित नसतात म्हणण्यापेक्षा कसं आहे, की आपल्यासमोर हा विद्यार्थी वारंवार येतो आणि वारंवार त्याच्या वर्तनातनं, त्याच्या कृतीतनं आपल्याला जे काही निरीक्षण प्राप्त होतं, त्या निरीक्षणातनं सुद्धा आपल्याला त्या विद्यार्थ्याच्यामध्ये कोणकोणत्या जीवन कौशल्यांचा विकास झालेला आहे, हे लक्षात येतं. मग ह्या ज्या काही नोंदी आहेत, तर ह्या नोंदी शिक्षक बरेचदा स्मरणामध्ये ठेवतात. परंतु हे स्मरणामध्ये ठेवल्याने विस्मरण होण्याची शक्यता असते. म्हणून त्या नोंदी लिखाणाच्या स्वरूपामध्ये ठेवणं गरजेचं असतं. तर काही शाळांमध्ये अ, शिक्षक जे आहेत तर हे त्या एक चार्ट तयार केलेला असतो आणि त्याचा दैनंदिन नोंदीमध्ये वारंवार होणाऱ्या ज्या काही कृती आहेत तर त्या नोंदवत असतो. म्हणजे अगदी डेली जरी त्यांनी त्या मांडल्या नाहीत तरी पण एकंदरीत संपूर्ण आठवडाभर आपल्याला त्याचं काय निरीक्षण लक्षात आलं,
ते त्या ठिकाणी जरी मांडलं तरी पण ते दैनंदिन नोंदीच्या स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात येईल. किंवा मग एखादी जर काही प्रसंग आपण निर्माण केला असेल किंवा एखादी उपक्रम आपण घेत असू, तर त्यावेळी या विद्यार्थ्याच्या हालचाली कशा असतात, तर ते आपल्याला प्रासंगिक नोंदीमध्ये घेता येतं. इथे उदाहरण दिलेलं आहे, की खेळाच्या मैदानावर अचानक रमेश पडला व त्याच्या पायाला दुखापत झाली. या प्रसंगी सुरेशचे विशेष वर्तन त्याच्या अध्यापकांनी नोंदवून ठेवले. म्हणजे असे काही विशेष आपल्याला भावणारे किंवा आपलं लक्ष आकर्षून घेणारे असे जे काही प्रसंग असतील, तर त्या संदर्भात ह्या नोंदी आपल्याला लिहून ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण या विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे आपल्याला त्यांचं वर्तन लक्षात येतंय किंवा त्याच्यामध्ये विकास होतोय किंवा एखादी विद्यार्थी आहे तर तो बिघडतोय किंवा आणखी त्याला कुणाची वेगळी संगत लागली का? किंवा मग आणखी तो एकाकी बनतोय का? किंवा मग त्याच्यामध्ये आणखी काही चांगले बदल लक्षात येतायत का? तर हे आपल्याला अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांमधनं किंवा प्रसंगांमधनं आपल्याला त्या नोंदी घ्यावयाच्या आहेत, की त्यावेळी त्या विद्यार्थ्याचं जे काही मत आहे, तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जर आता आपण ऑलिम्पिकच्या स्पर्धा पाहत आहोत आणि जर तुम्हाला लक्षात असेल तर लाँग जंप किंवा ज्याला आपण लांब उडी म्हणतो, तर या लांब उडीमध्ये जे काही सुवर्णपदक दिल्या गेलेलं आहे, तर ते विभागून दिल्या गेलं आहे. म्हणजे 2 जे काही खेळाडू आहेत, तर या 2 खेळाडूंना ते सुवर्णपदक विभागून दिलं गेलं आहे. मग आता या ठिकाणी दोघांची उडी ही सारखीच होती का? किंवा मग त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काही वेगळ्या प्रकारे आणखी त्यांना जास्तीची लांब उडी देऊन सुद्धा त्यांच्या सारख्याच आल्या का? असा जर प्रश्न असेल, तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं जर वाचन केलं असेल, तर असं लक्षात आलेलं आहे, की जे 2 सारखी लांब उडी टाकणारे खेळाडू होते, तर त्यांच्यामधला एका खेळाडूला इजा झाली आणि त्यामुळे तो पुढची उडी टाकू शकत नव्हता आणि म्हणून जो खेळाडू पुढची उडी टाकू शकत होता किंवा जो तंदुरुस्त होता, तर निश्चितच त्याने चांगली जंप टाकली असती आणि त्याला ते गोल्ड मेडल त्याच्या नावावरती करता आलं असतं. परंतु त्याने माघार घेतली, की त्याने स्वतः त्या ठिकाणी त्या आयोजकांना सांगितलं, की मला ही पुढची उडी टाकायची नाही आहे, तर ते मला काय करायचं की विभागून तुम्ही जर दिलं, तर ते जास्त मला आनंद होईल म्हणून. म्हणजे आता या ठिकाणी त्या खेळाडूचं जे काही मत आहे, तर ते संपूर्ण जगभर त्याचं कौतुकास्पद झालेलं आहे. तर मग असं काही वर्तन आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसतंय का, की ज्याला आपण समानुभूती एम्पॅथी हे जे काही आपलं जीवन कौशल्य आहे, या संदर्भात आपल्याला काही लक्षात येतंय का? तर अशा बारीक-बारीक ज्या काही प्रासंगिक नोंदी आहेत, तर त्या आपण जर नोंदवून ठेवल्या, तर त्यातूनही जीवन कौशल्य विकास हा किती झालेला आहे, हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा रीतीने जीवन कौशल्य विकासाचं मूल्यांकन करण्यासाठीचं प्रासंगिक नोंदी हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं साधन आहे, असं आपल्याला लक्षात येतं. या ठिकाणी एक नोंद म्हणजे आपण कशी करू शकतो, तर त्याचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. जसं आपण म्हटलं होतं, की ह्या ज्या प्रासंगिक नोंदी आहेत, तर या आपण लेखन करून ठेवलं, तर ते जास्त उत्तम असतं. तर त्याचं लेखन कशाप्रकारे करायचं, तर त्याचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे, की त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, की तो प्रसंग कोणता होता, त्याची तारीख आहे, तो विद्यार्थी कोणत्या वर्गातला आहे आणि नेमका तो प्रसंग कुठल्या ठिकाणी घडलेला आहे, तर ते मांडलेलं आहे. आणि ते संपूर्ण ती प्रासंगिक घडलेली घटना आहे, ती थोडक्यात या ठिकाणी मांडलेली आहे नोंद म्हणून आणि त्याच्यावरून खाली शिक्षकाचा अभिप्राय नोंदवलेला आहे. तर एकंदरीत शालेय जीवनामध्ये शिक्षकांना अशा स्वरूपाच्या प्रासंगिक नोंदी ठेवायच्या असतात आणि या प्रासंगिक नोंदींच्या आधारे आपल्याला जीवन कौशल्य शिक्षण किंवा त्या विद्यार्थ्याने कशाप्रकारे जीवन कौशल्य शिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये किती बदल त्याने करून घेतलेला आहे, हे आपल्याला लक्षात घेता येतं. याच्यानंतरचं पुढचं जे काही तंत्र आहे ते आत्मनिरीक्षणात्मक तंत्र. हं. निरीक्षणात्मक तंत्राचा हा पुढचा प्रकार घेतलेला आहे, आत्मनिरीक्षणात्मक तंत्र. मग आता निरीक्षणात्मक तंत्र आणि आत्मनिरीक्षणात्मक तंत्र या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? तर निरीक्षणात्मक तंत्रामध्ये शिक्षक निरीक्षण करतात. कोणाचं? तर विद्यार्थ्याचं. मग हे आत्मनिरीक्षण नाही आहे. आत्मनिरीक्षण म्हणजे काय? की तो विद्यार्थी स्वतः त्याच्या वर्तनाचं निरीक्षण करेल
आणि त्यातनं त्याला त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे किंवा एखाद्या प्रसंगामध्ये तो कसा वागू शकेल हे तो स्वकथन करतो किंवा स्वतःचं तो परीक्षण करतो. त्याला इथे म्हटलेलं आहे की आत्मनिरीक्षणात्मक तंत्र. तर हे 2 प्रकारचे तंत्र तुम्हाला लक्षात आले असतील की कोणते-कोणते. सुरुवातीला आपण निरीक्षणात्मक तंत्र बघितलं. यामध्ये एकूण 3 गोष्टी तुम्ही शिकलेत. सर्वात पहिले पडताळा सूची, त्याच्यानंतर पदनिश्चयन श्रेणी आणि तिसरं जे आपण बघितलं ते म्हणजे प्रासंगिक नोंदी. आणि आता या ठिकाणी हे पुढचं जे काही तंत्र आहे ते आत्मनिरीक्षणात्मक तंत्र. मग या आत्मनिरीक्षणात्मक तंत्रापेक्षा निरीक्षण तंत्र कसं वेगळं आहे हे पण इथे लक्षात घेतलं आपण, की आत्मनिरीक्षण तंत्र जे आहे तर हे आत्मनिरीक्षण तंत्र विद्यार्थी स्वतःच स्वतःच्या वर्तनाबद्दल कथन करतो किंवा काहीतरी मांडतो. त्याला आपण आत्मनिरीक्षणात्मक तंत्र असं इथे लक्षात घेणार आहोत. तर एकंदरीत या आत्मनिरीक्षणात्मक तंत्रामधूनच आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारचं हे कौशल्य विकसित झालेले आहेत, हे कोणकोणते जीवन कौशल्य विकसित झालेले आहे त्याची माहिती मिळू शकते. मग त्याच्यासाठीचं पहिलं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे मुलाखत. मुलाखतीमध्ये काय असतं की आपण विद्यार्थ्याची इथे मुलाखत घेतो आणि या मुलाखतीमधनं आपल्याला ज्या प्रश्नांची किंवा ज्या कौशल्यांच्या संदर्भामध्ये विचारणा करायची आहे तर त्या संदर्भात ही आपण प्रश्न तयार केलेले असतात आणि मग त्यावरनं आपण त्या प्रश्नांचं उत्तर तोंडी स्वरूपात घेतो. त्याला मुलाखत असं आपण म्हणतो. मग ही जी काही मुलाखत आहे ही मुलाखतसुद्धा पूर्वनियोजित असली पाहिजे. जर पूर्वनियोजित असेल तर आपण जाणीवपूर्वक असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की ज्यामधनं कोणत्या प्रकारचं जीवन कौशल्य विकसित झालेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. आणि म्हणूनच ही जी मुलाखत आहे ही कशी असली पाहिजे तर ही पूर्वनियोजित असली पाहिजे. आणि जर ती पूर्वनियोजित नसेल तर मग ऐनवेळी आपल्याला नेमके कोणते प्रश्न विचारायचे आहेत किंवा मग बऱ्याचदा जे आवश्यक प्रश्न आहे ते न विचारता अनावश्यक प्रश्न विचारले जातात. कधी-कधी खूपच जास्त किंवा कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर असं न करता विद्यार्थी कोणत्या वयोगटाचा आहे किंवा कोणत्या वर्गातला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे जीवन कौशल्य विकसित होणं गरजेचं आहे. शिक्षक म्हणून आपण कोणत्या जीवन कौशल्यांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत, तर त्या कौशल्यांच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारणं इथे गरजेचं आहे. तर अशा स्वरूपामध्ये ही मुलाखत आपल्याला घ्यायची आहे. तर एकंदरीत मुलाखत हे कुठल्या प्रकारचं तंत्र आहे तर हे आत्मनिरीक्षणात्मक तंत्र आहे की जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये किती बदल झाला हे आपल्याला त्याची मुलाखत घेऊन लक्षात येतं. मग ही जी मुलाखत आहे ही मुलाखत घेताना ती आपण तोंडी तर घेतोच आहोत, परंतु ती जर आपण रेकॉर्ड केली किंवा मग जर रेकॉर्ड करणं शक्य नसेल तर स तो विद्यार्थी जेव्हा मुलाखत देत आहे तर त्याच्या काही प्रश्नांची उत्तरांची आपण जर टिपणं काढली तर ते जास्त पुरावा म्हणून आपल्याजवळ असतं. आणि म्हणून मग अशा स्वरूपामध्ये जर मुलाखत आपण घेत असू तर थोडीशी काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे की एकतर तुम्ही रेकॉर्डिंग करा किंवा त्या मुलाखतीचे काही टिपणं घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला ते जे जीवन कौशल्य आहे तर ते किती विकसित झालं हे मुलाखतीतनं कसं समजलं तर त्याला पुरावा आपल्याला उपलब्ध असेल. त्याच्यानंतरचं पुढचं जे काही साधन आहे ते म्हणजे प्रश्नावली. जसं मुलाखत आपण बघितलं तसं हे लिखित स्वरूपाचं साधन आहे. मुलाखत ही तोंडी स्वरूपाची होती, पण प्रश्नावली ही काय आहे तर ही लिखित स्वरूपाची आहे आणि म्हणून मग हे लिखित स्वरूपाचं साधन आहे. मग प्रश्नावली कशी तयार करणार की जीवन कौशल्य आपली एकूण 10 आहेत. मग या 10 जीवन कौशल्यांच्या संदर्भामध्ये किमान 5-5 तरी प्रश्न आपल्याला इथे आणायची आहेत. विद्यार्थ्याचा वयोगट लक्षात घेऊन ती खूप मोठी पण नसता कामा नये. तुम्ही वाटलं तर खूप जास्त मोठी वाटत असेल तर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये 2-3 भाग करू शकतात. आणि ही प्रश्नावली विद्यार्थ्यांना द्यायची आहे आणि त्यामधनं ते जीवन कौशल्य किती विकसित झालं ते आपल्याला मांडता येणार आहे. मग ही प्रश्नावली कशी तयार करायची किंवा मग ह्या प्रश्नावलीमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतील, ते ऑब्जेक्टिव्ह असतील का किंवा मग फक्त टिक मार्क म्हणजे जसं आपण पदनिश्चयन श्रेणी बघितली तर तशी 3 बिंदूंमध्ये ती आपल्याला अपेक्षित आहे का? तर हे जे आहे तर हे शिक्षकाने त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला नेमकी कशी हवी आहे
अशा स्वरूपाची आपल्याला ही प्रश्नावली तयार करायची आहे. त्याला अनेक प्रकारे आपल्याला अ, विविध प्रकारची पुस्तकं वाचून तुम्ही अशी एक चांगली प्रश्नावली तुम्ही तयार करू शकतात. तर एकंदरीत प्रश्नावली हे काय आहे? हे लिखित स्वरूपाचं साधन आहे आणि यामध्ये प्रश्नांची मालिका असते. जसं मी म्हटलं, की आपले समजा 10 जीवन कौशल्य आहे, तर प्रत्येक जीवन कौशल्यावरती किमान 5 तरी प्रश्न इथे विचारले पाहिजे. इथे मी किमान म्हणते. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही विचारू शकतात. जर वर्ग मोठा असेल, तर तुम्ही एका कौशल्यासाठी स्वतंत्रसुद्धा ही प्रश्नावली तयार करू शकतात. तर अशा रीतीने शिक्षकाला विद्यार्थ्यांमधलं हे जे काही जीवन कौशल्य आहे, हे किती विकसित झालेलं आहे, हे पाहण्यासाठीची ही विविध साधनं आहेत. मग हे जे काही जीवन कौशल्य आहे, हे जीवन कौशल्य कोणत्याही परीक्षेच्या माध्यमातून आपण त्यांचं मापन करू शकत नाहीत. किंवा मग जसं आता प्रश्नांचा किंवा परीक्षांचा ट्रेंड आहे, तर या ऑब्जेक्टिव्ह परीक्षांच्या मधनं जे काही आपले विषय दिलेले आहेत, तर त्या विषयांमधनं ही जीवन कौशल्य इतक्या आपल्याला आवर्जून लक्षात येणार नाहीत. परंतु हे जे काही निरीक्षणात्मक आणि आत्मनिरीक्षणात्मक मूल्यांकनाची जी काही साधनं आहेत, तर त्या साधनांच्या आधारे आपण त्या विद्यार्थ्यामध्ये जीवन कौशल्य किती प्रकारात किंवा कशा स्वरूपाची विकसित झालेली आहे, ते मात्र आपल्याला निश्चित या साधनांमधनं अभ्यासायला मिळतं किंवा आपण या सगळ्या पुराव्यांच्या आधारे त्या एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्यामध्ये जीवन कौशल्य किती विकसित झालेली आहे, हे आपण सहजपणे सांगू शकतो.